मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक शिक्षक भरतीबाबत नवीन अपडेट जो आहे तो अपडेट जाणून घ्यायचा आहे. बघा, आपल्या जो महाराष्ट्र शासनाचा माध्यमिक शिक्षक विभाग आहे, या माध्यमिक शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि हा जो प्रस्ताव आहे त्यांनी शासनाला सादर केलेला आहे. आणि या प्रस्तावामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. हा जो माध्यमिक शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे हा दोघांसाठी महत्वाचा आहे. एक तर जे आपले नियुक्त शिक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे आणि आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा आहे. कारण काय, तर या प्रस्तावामध्ये जो 15 मार्च 2024चा शासन निर्णय आहे, या शासन निर्णयानुसार हजारो शिक्षक अतिरिक्त होणार होते आणि हजारो जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपासून वंचित ठेवल्या जात होतं. तर त्या जी आर मध्ये दुरुस्ती करण्याचा हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाला आता मंजुरीसाठी पाठवलेला आहे. आणि हे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या काही शिक्षक संघटना आहेत त्यांच्या आंदोलनाचं फार मोठं यश आहे. तो प्रस्ताव आपल्याला पूर्ण जाणून घ्यायचा आहे. त्या प्रस्तावामध्ये माध्यमिक शिक्षण विभागाने कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा त्यांनी जो 15 मार्च 2024चा जी आर आहे त्या जी आर चे धोके त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की हा जी आर जर याची जर अंमलबजावणी केली तर ग्रामीण भागामध्ये ज्या काही शाळा आहेत, सरकारी शाळा आहेत, त्या बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्या शाळा जर बंद पडल्या तर काय होणार आहे, तर शाळा बाह्य विद्यार्थ्यांची एक फार मोठी समस्या शासनाच्या समोर उभी राहणार आहे. या सर्व बाबीचा विचार करून त्यांनी तो प्रस्ताव तयार केलेला आहे. आणि तो प्रस्ताव काय आहे, तर मी आता एक 2 मिनिटातच या स्क्रीनवर तो शेअर करतो, त्यावर आपल्याला सांगोपांग चर्चा करायची आहे. अर्थातच जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी ही एक आशेचं किरण निर्माण झालं आहे. आणि या प्रस्तावावर असं सुद्धा माहिती आहे, म्हणजे माहिती देण्यात आलेली आहे की हा प्रस्ताव निश्चितच मंजूर होणार आहे. आणि हा प्रस्ताव या डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर माध्यमिक विभागामध्ये जे शिक्षक भरती होते त्या शिक्षक भरतीविषयी नवीन परिपत्रक निघणार आहे. आणि त्या नवीन परिपत्रकानुसारच 2025-26 ची संच मान्यता केल्या जाणार आहे. म्हणजे ही जर समजा 2025-26 ची संच मान्यता नवीन परिपत्रकानुसार केली तर अर्थातच त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची जी अट आहे ती अट शिथिल केल्या जाणार आहे. आणि त्यामुळे पदनिर्मिती म्हणजे जे नियुक्त शिक्षक आहेत ते सरप्लस होणार नाहीत आणि नवीन शिक्षकांची भरती सुद्धा होणार आहे. चला तर मग तो जो प्रस्ताव आहे मित्र, तो प्रस्ताव काय आहे तो आता आपण या स्क्रीनवर मी त्याला आता शेअर करतोय. त्या प्रस्तावावर आपल्याला थोडस रीडिंग करायचंय आणि एक चर्चा करायची. बघा, शिक्षक भरती 8वी ते 10वी पर्यंत 3 शिक्षक हा माध्यमिक विभागाचा प्रस्ताव. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 8वी ते 10वी पर्यंत तिथं शाळा आहेत
तिथं आपल्याला 3 शिक्षक द्यावेच लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे जर 3 शिक्षक आपण जर दिले नाहीत तर त्या ग्रामीण भागामधल्या शाळा त्यांच्या समोर एक फार मोठा प्रश्न उभा राहणार आहे. ते शाळेचं जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाच्या समोर. आणि तिथं अध्यापन करण्यासाठी शिक्षकच राहणार नाहीत. आणि अध्यापन करण्यासाठी जर शिक्षक राहिले नाही तर ते विद्यार्थी शाळेत जाणार नाही. आणि ते विद्यार्थी जर शाळेत गेले नाही तर शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होणार आहे. म्हणून हा नवीन प्रस्ताव त्यांनी असा पाठवलेला आहे. त्यांनी प्रस्तावाचं जे सुरुवात केलेली आहे त्या प्रस्तावामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 8वी ते 10वी पर्यंत 3 शिक्षक द्यावे लागतील. 8वी ते 10वी पर्यंत 3 शिक्षक देणं गरजेचं आहे. कुठं जिथं विद्यार्थ्याची संख्या कमी आहे, 20च्या आत, 20 पेक्षा कमी संख्या असणाऱ्या ज्या काही वर्ग तुकडे आहेत, ज्या काही शाळा आहेत, तेथे जरी विद्यार्थ्याची संख्या कमी असली तरीही 3 शिक्षक देणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे त्यांनी त्या प्रस्तावामध्ये काय सविस्तर लिहिलेलं आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. बघा, हा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये त्यांनी सविस्तर काय लिहिलंय ते आता आपण इथं बघणार आहोत. 8वी ते 10वीच्या वर्गासाठी विज्ञान, गणित व इंग्रजी या 3 विषयासाठी शिक्षक आवश्यकच आहेत. मी त्यातले ठळक मुद्दे त्या प्रस्तावामधले दिले आहेत मित्र हो. त्यांनी असं नमूद केलेलं आहे माध्यमिक शिक्षण विभागानं त्यांच्या प्रस्तावामध्ये की 8वी ते 10वीचे जे काही वर्ग आहेत त्या वर्गासाठी जरी तिथं विद्यार्थी संख्या कमी असली तरीही तिथले जे काही शिक्षक बांधव आहेत त्यांना सरप्लस न करता विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयासाठी 3 शिक्षक आवश्यकच आहेत. हा शब्द त्यांनी वापरला, आवश्यकच. हा शब्द प्रयोग त्यांनी तिथं केलेला आहे. विद्यार्थी संख्या जरी कमी असेल तरीही आम्हाला 3 विषयासाठी तिथं शिक्षक शिकवण्यासाठी द्यावेच लागतील. ते विषय त्यांनी नमूद केले, एक विज्ञान आहे, एक गणित आहे आणि इंग्रजी आहे. विषयानुसार त्यांनी सांगितलं. 3 शिक्षक व 1 मुख्याध्यापक अशा शाळांमध्ये आवश्यक आहे. आणि पुढे त्यांनी एक म्हटलेलं आहे, या 3 शिक्षकांसाठी एक मुख्याध्यापक सुद्धा तिथे देणे गरजेचं आहे. म्हणजे हा प्रश्न कुठला आहे? हा प्रश्न निर्माण झालेला होता, हे लक्षात घ्या, 15 मार्च 2024च्या GR नुसार जो निर्माण झालेला प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रस्ताव शासनाकडे पडला. आणि हा प्रस्ताव मंजूर झाला तर निश्चितच सरप्लस शिक्षक होणार नाही. आणि सरप्लस शिक्षक झाले नाहीत तर नवीन शिक्षक भरती हे 100% पुढल्या शैक्षणिक सत्रामध्ये होणारच असं या प्रस्तावावरून आता दिसायला लागलेलं आहे. पुढं आणखी आपण बघूया त्यांनी या प्रस्तावामध्ये काय कोणते कोणते जे काही ठळक मुद्दे आहेत ते ठळक मुद्दे त्यांनी इथं या प्रस्तावामध्ये दिलेले आहेत त्यावर आपण चर्चा करतोय. विषय शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही. हाही एक त्यांनी महत्वाचा मुद्दा इथं मांडलेला आहे त्यामध्ये. की जर समजा गणित विषय शिकवायला तिथं शिक्षक नाही, विज्ञान विषय शिकवायला तिथं शिक्षक नाही, इंग्रजी विषय शिकवायला तिथं शिक्षक नाही, तर मग तिथं जे 20 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्यापन कसं होईल? तिथं शिक्षकच नाही तर ते विद्यार्थी तिथे शाळेत येतील का? आणि ते विद्यार्थी जर तिथल्या शाळेत आले नाहीत तर ते शाळाबाह्य होतील. आणि शाळाबाह्य विद्यार्थी हे शासनाला न परवडणारी गोष्ट. हे फार महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, विषय शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही. आणि पटसंख्येच्या निकषामुळे अनेक शाळा बंद पडून शाळाबाह्य विद्यार्थी वाढू शकतात. आणि तुम्ही जर 15 मार्च 2024चा GR जसाच्या तसाच लावला आणि त्याची जर अंमलबजावणी केली की पटसंख्येच्या निकषानुसार एवढे असे आम्ही शिक्षक देऊ, बाकीच्या शिक्षकांना आम्ही सरप्लस करू, कॉन्ट्रॅक्ट शिक्षकांची भरती करू,
तर त्या शाळा काही चालणार नाही, तर त्या शाळा बंद पडतील. आणि शाळा जर बंद पडल्या तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा फार मोठा प्रश्न हा शासनाच्या समोर निर्माण होणार आहे, असं त्या प्रस्तावामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. पुढे आणखी त्यांनी यापुढे जाऊन त्या प्रस्तावामध्ये काय म्हणजे महत्वाच्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या आहेत. या आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, जे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाच्या आहेत. त्यांना या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे. कारण एकदा आपल्याला अपॉइंटमेंट मिळाली म्हणजे आपलं कर्तव्य संपलं. आपल्याला नियुक्ती मिळाली म्हणजे आपलं कर्तव्य बंधून संपत नाही. आपल्याला विद्यार्थी संख्या टिकून ठेवावी लागते. आणि विद्यार्थी संख्या ही तुमच्या अध्यापनाच्या कौशल्यावर टिकून राहते. म्हणून प्रत्येक आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांनी अध्यापनाचं कौशल्य वेगवेगळं आत्मसात करून विद्यार्थ्यांना अध्यापन करायला पाहिजे. म्हणजे त्यांची विद्यार्थी संख्या टिकून राहील. आणि विद्यार्थी संख्या जर टिकून राहिली तर आपली जी काही नियुक्ती आहे ती नियुक्ती सुद्धा टिकून राहते. अन्यथा ती टिकत नाही. म्हणजे मग आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागते. दारोदार या शाळेतून त्या शाळेमध्ये सरप्लस केल्या जाते. त्यामुळे विद्यार्थी संख्या टिकवणं हा सुद्धा एक भाग आपले जे शिक्षक बांधव आहेत यांच्याकडेच असतो, हे इथं मी प्रकर्षाने नमूद करतोय. बघा, पटसंख्येच्या निकषात बदल करावा. हे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही तुम्ही 14 मार्च 2024चा जो GR काढला त्यामध्ये जी पटसंख्या दिलेली आहे त्या पटसंख्येच्या निकषामध्ये तुम्ही आता बदल करायला. बघा, हे माझं म्हणणं नाही, हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो माध्यमिकचा शिक्षण विभाग आहे त्यांचं म्हणणं आहे, लक्षात घ्या. तो त्यांनी प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावामधल्या मुख्य मुख्य मुद्द्यावर आपण चर्चा करतोय. पटसंख्येच्या निकषात बदल करावा असा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाला पाठवला आहे. त्यानुसार पटसंख्येच्या निकषात बदल होणार आहे. आणि हे जो विभाग आहे, हा माध्यमिक शिक्षण विभाग हा शासनाचाच आहे. पण त्यानंच तो शासनासाठी म्हणजे शासनाकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे. हा प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्यानंतर त्याला 100% मान्यता मिळणार आहे. आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर या डिसेंबरच्या शेवटपर्यंत तसं नवीन सर्क्युलर या पटसंख्येच्या बाबतीत निघणार आहे. आणि त्या नवीन सर्क्युलरनुसार पुढली संच मान्यता होणार आहे. आणि पुढली जर संच मान्यता नवीन सर्क्युलरनुसार झाली तर मित्र हो, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निर्माण सुद्धा होणार नाही आणि नवीन शिक्षकाची भरती सुद्धा होणार आहे. म्हणून आता आपले जे डोळे आहेत, आपले डोळे या नवीन सर्क्युलरकडे लागलेले आहेत. हे नवीन सर्क्युलर निघाल्यानंतर त्या सर्क्युलर नुसार संच मान्यता झाल्यानंतर एकूण शिक्षकाची, नवीन शिक्षकाची किती भरती होईल तो आकडा सुद्धा आपल्या समोर येणार आहे. तर हा एक प्रस्ताव होता मित्र हो. तो जे काही आपले नियुक्त शिक्षक बांधव आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून, जे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्रस्ताव महत्वाचा आहे. त्यावर चर्चा करणं फार म्हणजे गरजेचं होतं. ती चर्चा मी तुमच्यासोबत केलेली आहे. तुम्हाला ही चर्चा, मला आशा आहे, आवडली असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि या बाबतीत आमचा थोडासा उत्साह तुम्ही वाढवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. त्याच्यानंतर आपण जर माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओ मधल्या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.